देव विक्रमादित्य बाबांना भेटायला येऊन गेल्याचं कळलं. हो, का आला होता तो? दादूंनी त्याला भेटायला बोलावलं होतं. का? काका, दादू आमच्या लग्नाला परवानगी द्यायला तयार झाले, पण पण त्याआधी त्यांनी काही अटी घातल्यात. अट्टी? त्या विक्रमादित्य समोर? देव ग, ते राजेशिर्के आहेत. दुसऱ्यांनी घातलेल्या अटी पाळण्याचा त्यांचा स्वभाव नाही. काका, पण विक्रमनी सगळ्या अटी मान्य केल्या आहेत. काय? इम्पॉसिबल देव. खरंच, त्याचं माझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी दादूंच्या सगळ्या अटी मान्य केल्या. आता काका, कुणी काही म्हटलं ना तरी माझी खात्री पटली, विक्रमचं माझ्यावर प्रेम आहे. काका, मी विक्रमचा विषय काढला की तुम्हाला सगळ्यांना असंच वाटायचं ना की मला वेड लागलंय. आता तुमची ही खात्री पटली ना? बोल ना काका. देव, दादूंनी तुझ्या लग्नासाठी अटी घालणं आणि विक्रमादित्यनी त्या मान्य करणं ही साधी गोष्ट नक्कीच नाही. हा, पण तसं जर असेल तर मग तू जे म्हणत होतीस तेच खरं होणार. तसं जर का झालं देऊ, तर मग खरंच तू जिंकलीस. भाऊजी, हे घर सोडून जाण्याचा तुमचा निर्णय चुकीचा आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला नाही वाटत का? नाही वाटत वहिनी. का? कारण आमच्या समोर आता तेवढा एकच मार्ग आहे वहिनी. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो भाऊजी, तरीही विनंती करायला आलोय. तुमच्या निर्णयावरती पुन्हा एकदा विचार करा प्लीज. या घरातल्या काही माणसांना सवयच आहे ना दुसऱ्यावर नेहमीच आपली सत्ता गाजवायची. त्यांच्या सवयीला कंटाळून तुम्ही हा टोकाचा निर्णय घेतलाय याची पूर्ण कल्पना आहे आम्हाला. पण तुम्ही असे घर सोडून गेलात तर त्यांनी साध्य काय होणार आहे भाऊजी? असाच एकदा स्वतःला त्रास करून घेऊन नील भाऊजी घराबाहेर गेले होते. काय निष्पन्न झालं? ही माणसं बदलली का? ती कधीच बदलणार नाही आणि तुमच्या अशा वागण्यानं तर नाहीच नाही. म्हणून सांगावंसं वाटतं की पुन्हा एकदा विचार करून बघा. असा टोकाचा निर्णय घेऊ नका भाऊजी. तुमचं म्हणणं आम्हाला पटतंय वहिनी, पण त्या पाठीमागे एक वेगळं कारण आहे वहिनी. आमचं देवयानीवर प्रेम आहे आणि आम्ही तिच्याशीच लग्न करणार आहोत हे तुम्हाला माहिती आहे. पण त्यासाठी DV सरांनी आम्हाला एक अट घातली. सरांनी कोणती अट ठेवली? आम्ही आमच्या नावापुढे लागलेल्या या राजेशिर्क्यांच्या नावाचा, या संपत्तीचा, या वैभवाचा त्याग करायचा आणि एका सामान्य माणसाप्रमाणे त्यांना आयुष्य जगून दाखवायचं. या सगळ्याचा त्याग करून सुद्धा एक सामान्य माणूस म्हणून आम्ही आयुष्य जगू शकतो असा विश्वास त्यांना पटवून द्यायचा आहे. आणि मग ते स्वतः आमच्या लग्नासाठी पुढाकार घेणार. वहिनी, आम्ही हा ऐश्वराम बाजूला ठेवून जगू शकतो, पण देवयानीशिवाय नाही जगू शकत. असं असेल तर ठीक आहे भाऊजी. आम्हाला विश्वास वाटतो देवयानीशी लग्न करण्यासाठी DV सरांनी घातलेली अट तुम्ही नक्की पूर्ण कराल. पण मग आमची एक इच्छा आहे भाऊजी. कोणती वहिनी? देवयानीशी तुमचं लग्न झालं की तिला आपल्या घरी घेऊन या घराची कुलवधू आहे ती. आणि हो, तुमच्या दोघांसोबत नील भाऊजी आणि रागिणीलाही घेऊन या. राज, तू का चिडलाय? मला माहिती मी चुकले, पण राज, तू ह्या सगळ्यातून लवकरात लवकर सही सलामत बाहेर पडावंस हीच माझी इच्छा होती. साक्षी, या जगात एकदा प्रवेश केला की यातनं बाहेर पडायचे मार्ग बंद होतात. हे मी तुला 1000 वेळा सांगितलंय. माझं आयुष्य हे असं आहे, यात कधीही बदल होणार नाही.
तुला मान्य असेल तर माझ्याबरोबर राहा, नाही तर तू जाऊ शकतेस. राज, एक मिनिट. राज, मला माहितीये की मी किती प्रयत्न केला ना तरी माझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुला वागायला भाग पाडू शकत नाही. पण हेही तितकंच खरंय की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आणि राहिला प्रश्न मी इथून निघून जाण्याचा, तर तुला इथून घेतल्याशिवाय मी जाणार नाही. हॅलो, बोल विक्रम. काय काम होतं? नाही, काम 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 काय नव्हतं. ऍक्च्युली तुझ्या दादूंबरोबर झालेल्या बोलण्याचा मी विचार करत होतो आणि म्हटलं तुझ्याशी त्याबद्दल बोलावं, कारण आपलं काहीच बोलणं झालं नव्हतं, म्हणून तुला फोन केला. ऍक्च्युली दादूंनी जरा विचित्र अटीच घातल्यात ना. नाही ग, अटी कसल्या? खरं तर आम्हीच ते एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं. त्यानिमित्तानं का होईना, पण आमचंच आयुष्य वेगळ्या पद्धतीने बघण्याची संधी आम्हाला मिळेल. कदाचित त्यामुळे आम्हाला स्वतःलाच तपासून बघता येईल. पण खरं तर आम्हाला तुझ्याशी काही वेगळं बोलायचं होतं. हा, बोल ना. काय काम आहे? तुझी काळजी वाटते देवयानी. माझी काळजी? तुझ्या दादूंना जो आम्ही शब्द दिला त्यासाठी आम्हाला आमच्या घराचा त्याग करायला लागेल, आमच्या राजेश शिर्के या नावाचा त्याग करायला लागेल. आणि ज्या पद्धतीने आम्ही आतापर्यंतचं आमचं आयुष्य जगत आलोय ते सगळं मागे सोडून एक सामान्य माणूस म्हणून आम्हाला आयुष्य जगावं लागेल. हे सगळं करत असताना तुझा एक जोडीदार म्हणून तुझ्या काही अपेक्षा असतील ना आमच्याकडनं. समजा त्या अपेक्षा आम्ही पूर्ण नाही करू शकलो, म्हणजे आम्हाला एवढीच काळजी वाटते की तरी सुद्धा तू आमच्यावर प्रेम करत राहशील ना देवयानी. विक्रम, मी तुला या आधीही सांगितलंय, मी राजेश शिर्क्यांच्या विक्रमादित्यवर प्रेम केलेलं नाहीये. विक्रमादित्यमध्ये असलेल्या एका हळव्या माणसावर प्रेम केलंय आणि त्याची साथ मी आयुष्यभर देणार आहे. आणि राहिला प्रश्न दादूंच्या अटींचा, तर त्या अटी पूर्ण करण्याची जबाबदारी फक्त तुझी नाहीये, माझीही आहे. त्यामुळे मी तुझ्याबरोबर कायम असेल, शेवटपर्यंत. थँक्स. खरं सांगू विक्रम, मलाच तुझी काळजी वाटते. राजेश शिर्क्यांच्या महालातून बाहेर पडल्यावर तुझ्या समोर जे आयुष्य येणार आहे ना, त्याची तुला अजिबात सवय नाहीये. या नव्या परिस्थितीला तू कसं सामोरं जाणार आहेस मला खरंच कळत नाही. आम्हालाही माहित नाही देवयानी, पण विश्वास वाटतो की आम्ही सामोरे जाऊ. कदाचित त्यासाठी तुझ्याबरोबर आम्ही आधी जे काही क्षण घालवले त्या प्रत्येक क्षणातनं जो आम्हाला आनंद मिळालाय, जे नवीन आयुष्य उपभोगता आलंय ते आमच्या मदतीला येईल. असं वाटतं की त्या क्षणांमध्येच खरा आनंद आहे, त्या क्षणांमध्येच सगळे सुख आहेत. पैसा असला म्हणजे सगळे सुख मिळवता येतात असं नाही. असं वाटतं की या राजवाडा सोडल्यानंतर तरी आम्ही खरे काय आहोत, कोण आहोत याचा शोध आम्हाला लागेल. विक्रम, हे सगळं तू इमोशनल होऊन बोलतोयस. प्रॅक्टिकली विचार कर. तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. विचार केलाय आम्ही. आता आमच्या समोरचा ग्लास अर्धा रिकामा असला ना तरी तो अर्धा भरलाय, हाच विचार आम्ही करतो. आणि आता यापुढे याच पद्धतीने आम्ही जगाकडे बघू. विचार केलाय आम्ही. बाय. बाय. मला तर वाटतं या देशमुखांनी एक नाटक कंपनी काढली पाहिजे. रोज सकाळी उठून नवीन नाटक, नवीन तमाशा. तुम्हाला काय वाटतं, हा रोज रोजचा तमाशा बरोबर आहे?
काय समजतात देव जाणे. अभिलाषा तू काय बोलत असतेस ग? कसलं नाटक, कसला तमाशा, काहीतरी कळेल असं बोल ना. तुम्हाला कळत नाही की तुम्ही न कळण्याचं नाटक करताय देव जाणे. अभिलाषा तो साखरेचा डबा द्या. आपल्या देऊमध्ये असं काय आहे की तो विक्रम बाबांच्या अटी मान्य करेल? मला तर वाटतं ना या सगळ्यामध्ये काहीतरी डाव आहे. डाव? कसला डाव? जाऊ दे, तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? अभिलाषा जाऊ हे घे. तू कायम उलटा विचार करणार आहेस का? कधीतरी पॉझिटिव्हली विचार करत जा ना. तू जर का सरळ बोलणार असशील ना तरच आपण बोलू शकतो. मलाही तेच वाटते. हा विषय आपण इथे कायमचाच संपवून टाकूया. करेक्ट. तुम्हीही सुखाने जगा आणि आम्हालाही सुखाने जगू द्या. बरोबर. पण उद्या बाबांच्या या नवीन नाटकामुळे काही प्रॉब्लेम आला तर मग मात्र मला सांगू नका. कारण देवयानी तर काही समजून घेण्याच्या मनस्थितीतच नाही ना. तो विक्रम देऊसारख्या मिडल क्लास मुलीशी का लग्न करेल? मला तर वाटतं यातही राजशिर्केंचा काहीतरी स्वार्थ असणार. देऊच्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर ती विक्रमचा नाद सोडून दुसऱ्या कुठल्या मुलाशी लग्न करून मोकळी झाली असती. विक्रमने परत एकदा नकार दिला मग समजेल तिला, मग बसेल रडत. एकदा वय उलटून गेलं ना मग दुसरा कोणी विक्रमही भेटणार नाही. अभिलाषा तू याचा विचार नको करूस. बाबा देवच्या बाबतीत योग्य तोच निर्णय घेतील. त्यांना देवचं चांगलं वाईट आपल्यापेक्षा नक्कीच जास्त कळतं. त्यामुळे तू फक्त स्वतःपुरता विचार कर. बरोबर आहे. तुम्हाला नेहमीच माझं बोलणं चुकीचं वाटतं. अहो ते राजशिर्के निवडणुकीच्या अपमानाचा बदला घेत आहेत. बदला. तुम्हाला कळतंय का? ठीक आहे, तुम्हाला नाही ऐकायचं नका ऐकू. पण उद्या पश्चातापाची वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला माझं बोलणं पटेल. मॉम, हे बघ, बाबा जे म्हणतात ते बरोबर आहे. अगं, उलट विक्रमनी दादूंच्या सगळ्या अटी मान्य करून त्यांचा मान राखला. यातच आपल्याला आनंद असायला हवा. मॉम, देवचं विक्रमशी लग्न झालं तर ती किती सुखी होईल ना? हे तू बोलतेस? वा, कमाल आहे. मॉम, जो तो स्वतःचं नशीब घेऊन जन्माला येतो. आता देवच्या नशिबात विक्रम हा नवरा म्हणून असेल तर तिला तो मिळणारच ना. तू नेहमी असा उलटा विचार का करतेस? मला नाही आवडत. कधीतरी देवच्या बाजूने विचार करून बघ. शाहू, तुझे हे बदललेले विचार ऐकून इतकं बरं वाटतंय ना. तुझ्यात झालेल्या बदलामुळे खरंच खूप आनंद होत आहे श्रो. फक्त एकच काम कर ना. तुझ्यात जसा बदल झालाय तसाच बदल तुझ्या आईमध्येही घडावा म्हणून देवाकडे प्रार्थना कर. तुला सकाळी जिमला जायचंय ना? जा, जाऊन झोप. त्या देऊच्या नशिबात नक्की काय वाढून ठेवले तेच कळत नाहीये. विक्रमादित्य तिच्या आयुष्यात आल्यापासून बदनामी खेरीज काही आलं नाहीये तिच्या वाट्याला. त्या दोघांचं हिंडणं, भेटणं, सगळ्याच्या बातम्या छापून येत होत्या. एवढंच नाही, दोघं जण रिसॉर्टवर गेले, त्याची सुद्धा बातमी झाली, टीव्हीवर दिसली. एवढ्या सगळ्या बदनामीनंतर आता आणखी काय घडेल याचीच धास्ती वाटायला लागते. हो, प्रतीक्षा गेली असेल ती विक्रमादित्याबरोबर, म्हणून काय झालं? नाही, माझी खात्री आहे की ती काही वाईट सेट करणार नाही. अगं, ही तिच्या लग्नाची काळजी कशाला करतेस तू? तुम्ही समजूतदार मुलगा त्या पसंत करील. हो काकू, हे तुमचं माझं म्हणणं झालं.
पण आपण घरातून बाहेर पडल्यानंतर लोक आपल्याकडे कुठल्या नजरेने बघतात ते तुम्हालाही माहितीये आणि मलाही माहितीये. नाही नाही काही नाही, मी आता ठरवलंच आहे. काय ठरवलंयस तू? काय ग गोदा, काय ठरवलंय ना? देवला घेऊन सरळ दुसऱ्या शहरात राहायला जायचं. तिथे तिच्या पूर्वायुष्यात काय घडलं असेल कुणाला माहिती नसेल. सरळ एखादा चांगला मुलगा बघायचा आणि तिथेच तिचं लग्न लावून टाकायचं. वेडी आहेस का तू? हे बघ प्रतीक्षा, ती वेळ आपल्यावर कधीही येणार नाही. आणि या सगळ्यात आपल्या देवची काय चूक आहे? चूक असेल तर ती त्या राजेश शिर्केंची आहे. म्हणून शिक्षा द्यायची असेल तर त्या राजेश शिर्केला द्यायला पाहिजे. मग बाबा काय करायचं मला तर काही समजत नाही. त्या विक्रमादित्य बरोबर हिचं लग्न लावून द्यायचं. नाही नाही, या सगळ्या प्रकरणात एक व्यामिश्र स्वरूप येत असतं. त्याचं आपण नीट आकलन करून घेतलं पाहिजे आणि योग्य वेळी योग्य तो डिसिजन घेतला पाहिजे. आपण देऊला संधी दिली आहे, त्या संधीचा जर तिनं योग्य वापर केला आणि राजे शिर्केंनी सामंजस्याची भूमिका धरली तर वाद व्हायचं कुठं कारणच नाही. दाम्या, मी अडाणी आहे, तेव्हा मला समजेल असं काहीतरी बोलशील? हे बघ गोदा, या सगळ्यात मी देऊला एक संधी दिली आहे की तिनं विक्रमचं प्रेम सिद्ध करावं. आणि एकदा माझी खात्री पटली ना की त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेणार आणि देऊचं लग्न करून देणार. आता मला वाटतं या गोष्टीला तुमची कोणाची हरकत असायचं काही कारण नाही. सगळं व्यवस्थित होईल. रणवीराचे त्या विक्रमादित्यानं जरा समजावा. डोकं ठिकाणावर नाही आहे त्यांचं. आमच्या समोर घर सोडून जाण्याची भाषा करतायत ते. त्यानं कुठेतरी थांबवायलाच हवंय. हे सगळं ते त्या देवयानीमुळे करताय. खरं तर आम्हाला त्यांना भाऊ म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते. ज्या मार्गावर नीलराजे गेले होते ना त्याच मार्गावर चाललेत ते. रणवीरराजे, नीलराजांच्या बाबतीत आपल्याकडनं जी चूक झाली ना ती विक्रमादित्यांच्या बाबतीत होऊन चालणार नाहीये. आम्ही करू तरी काय? तुम्ही खाली जाऊन त्यांना काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करा. अहो, आम्ही काहीही सांगितलं ना तर ते ऐकायचंच नाही असं ठरवल्यासारखं वागतायत ते. तुम्ही सांगितलं तर कदाचित ऐकतील. हो, निघालोय. थोड्या वेळात पोचू. ठीक आहे, या. विक्रम, हा काय मूर्खपणा चालवला तू? आमचं कोणतं वागणं तुम्हाला मूर्खपण असं वाटतं भैया साहेब? आम्ही असं ऐकलंय की तुम्ही घर सोडून चाललात. तुम्ही ऐकलेली गोष्ट खरी आहे, पण यासंबंधी आम्हाला जे काही बोलायचं ते आम्ही साईमानशी बोललेलो. आता यापुढे या विषयावर कोणाशी काही बोलण्याची आमची इच्छा नाही. आदित्यराजे, नीलराजांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला तो चुकीचा होता. तसं तुम्ही करू नका. साईमा, नील भैयांनी घेतलेला निर्णय जरी तुम्हाला चुकीचा वाटत असला तरी सुद्धा त्यांना तसा निर्णय घेण्यास तुम्ही भाग पाडलाय. तुम्ही त्यांच्याशी कसे वागला त्याची जाणीव तुम्हाला नाही, पण ती जाणीव ज्या दिवशी तुम्हाला होईल ना त्या दिवशी पश्चाताप करण्याची वेळ सुद्धा निघून गेली असेल. नीलराजांच्या बाहेर जाण्याचं कारण सांगून तुमच्या बाहेर जाण्याचं समर्थन करू नका. तुम्ही घराबाहेर का पडताय आम्ही पक्क जाणून आहोत. देवयानी करता ना? अहो, त्या सामान्य मुली करता असा वेडेपणा करू नका. आम्ही फक्त हे घर सोडून जात नाही आहोत भैया साहेब, तर आमच्या मागे असलेले राजेश शिर्केंचं नाव, ही श्रीमंती, हे वैभव, हे सगळं सोडून आम्ही चाललो. यापुढे आम्हाला नव्याने आयुष्य जगायचं आहे आणि कदाचित तिथेच आमच्या अस्तित्वाचा शोध आम्हाला लागेल.
तुमच्या या राजेश्रीकांच्या श्रीमंती पिंजऱ्याबाहेर पडून आम्हाला आकाशात उंच झेप घ्यायची भैया साहेब. आदित्यराजे, नील राजेंसारखे घर सोडून जाण्याची तुम्ही चूक करू नका. लोक काय म्हणतील? आधी नील राजे गेले आणि आता तुम्ही. जाऊ द्या ना त्यांना साईमा, त्यांची एवढी इच्छा आहे तर. हे दोघेही जरी घर सोडून गेले तरी आम्ही तुमची काळजी घ्यायला समर्थ आहोत.